जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत भाजपाचा विजय रोखण्यासाठी घडवला गेलाय वोट जिहाद। डॉक्टर हिना गावित यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष नगरसेवकांवर हल्लाबोल केला। नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत भाजपाच्या विरोधात शिवसेनेला मिळालेला विजय हिंदुत्वाचा नसून वोट जिहादचा आहे, असा घणघाती आरोप भाजपाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी आज पत्रकार परिषदेत केला। भाजपाचा विजय होणार असे लक्षात घेऊन भाजपाला रोखण्यासाठीच शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी एमआयएम सारख्या कट्टर पक्षासोबत छुपी हात मिळवणी केली, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। नंदुरबार नगरपालिका निवडणूक निकाल 3 दिवसापूर्वी घोषित झाले असून शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी 20 वर्षांपासूनची सत्ता अबाधित राखणारा विजय प्राप्त केला आहे। या निवडणुकीत अत्यंत नवख्या उमेदवारांना घेऊन भाजपाने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली होती। या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर 25 डिसेंबर 2025 रोजी डॉक्टर हिना गावित यांनी पत्रकार परिषद घेऊन जय पराजयाचे विश्लेषण मांडले। यावेळी भाजपातून विजयी झालेले तसेच पराभूत झालेले सर्व उमेदवार उपस्थित होते। भाजपातून निवडून आलेले नगरसेवक आनंदा माळी यांची नंदुरबार पालिकेच्या गटनेतेपदी तर हिरालाल चौधरी यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड केली असल्याची माहिती देऊन त्यांनी पुढे सांगितले की आम्ही पूर्णतः हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली। त्याउलट नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत ज्यांनी विजय प्राप्त केला ते सत्ताधारी निव्वळ मुस्लिम मतांच्या आधारावर जिंकून आले आहेत। हिंदू मतांचा जनाधार त्यांना लाभलेला नाही। आमच्या विरोधकांना मिळालेला विजय हिंदू मतांचा नसून वोट जिहादचा विजय आहे, कारण अन्य मुस्लिम मतदार समोर असताना सुद्धा मुस्लिम बांधवांनी त्यांना मतदान केलेले नाही, परंतु प्रत्येक प्रभागात रघुवंशी यांच्या उमेदवारांना एक गठ्ठा मतदान झालेले आहे। डॉक्टर हिना गावित पुढे म्हणाल्या की त्यासाठी एमआयएम सारख्या धर्मवादी पार्टीशी रघुवंशी यांनी छुपी युती केल्याचं लक्षात येते। एमआयएमच्या उमेदवारांना मिळालेली एकूण 10,179 मते आहेत। खाली एमआयएमला आणि वरती नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेला अशी मुस्लिम मतांची विभागणी झाली। परिणामी भाजपा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार 11,000 मतांच्या फरकाने पराभूत झाला। भाजपाला रोखण्यासाठीच हे घडवले गेले। रघुवंशी फक्त नावापुरते हिंदुत्ववादी पक्षाचे नेते आहेत, परंतु खरोखरचे ते पूर्णतः काँग्रेसची विचारांचे काम पुढे नेत आहेत, असेही डॉक्टर हिना गावित म्हणाल्या। वोट जिहादचा मुद्दा स्पष्ट करताना त्या पुढे म्हणाले की नंदुरबार नगरपालिका क्षेत्रात एकूण मतदान 75,000 इतके झाले। त्यातील मुस्लिम आणि इतर मते वगळता जवळपास 54,000 मतं हिंदूंची होती। नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत भाजपाचे उमेदवार अविनाश माळी यांना 30,531 मतं मिळाली, तर शिवसेनेच्या उमेदवार सौरत्ना रघुवंशी यांना 41,641 मते मिळाली आहेत। रघुवंशी यांना प्राप्त झालेल्या या 41,000 मतांमध्ये जवळपास 18,000 इतकी एकट्या मुस्लिम मतदारांची आहेत, म्हणजे फक्त 24,641 हिंदूंची मते रघुवंशी यांना मिळाली। त्याउलट भाजपाचे अविनाश माळी यांना 54,000 हिंदू मतांपैकी तब्बल 30,531 मते मिळाली आहेत। नगराध्यक्ष पदाला मिळालेल्या मतांमध्ये 11,110 मतांचा फरक पडला असला तरी परिवर्तन घडवण्यासाठी नंदुरबार शहरातील हिंदू प्रेमी मतदार आमच्या पाठीशी संघटित झाले होते, हे स्पष्ट दिसते, असे डॉक्टर हिना गावित म्हणाल्या। भाजपाने उभ्या केलेल्या 41 उमेदवारांपैकी तब्बल 26 उमेदवार नव्या दमाचे होते आणि त्यातील बहुतांश उमेदवार थोड्याशा मतांमुळे पराभूत झाले। नंदुरबार नगर परिषदेत पहिल्यांदाच 4 नगरसेवक एमआयएमचे निवडून गेले। विशिष्ट समुदायाचे मतदार संघटित होतात आणि नंदुरबारच्या रस्त्यावर पहिल्यांदाच हिरवा गुलाल उधळला जातो, ही धोक्याची घंटा आहे, असेही मत डॉक्टर हिना गावित यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नंदुरबार नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठं मताधिक्य दिल्याबद्दल आणि 8 नगरसेवक जे आमचे निवडून आले त्यांना आणि बाकीचे जे खूप थोड्या मतांनी पराभव झाले, त्या निमित्तानं मी सर्व मतदारांचं मनापासून या ठिकाणी आभार मानते। भारतीय जनता पार्टीवर त्यांनी विश्वास दाखवला आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व कार्यकर्ते, आमचे जे उमेदवार होते ते आणि जे निवडून आले ते आपापल्या प्रभागामध्ये पुढील 5 वर्ष वेगवेगळे तिथले समस्या सोडवण्यासाठी अत्यंत तत्पर राहतील, असंही या ठिकाणी मी जनतेला आश्वस्त करते। पालिकेमध्ये गट नेता आणि प्रतोद आनंदा माळी हे जे आमचे नगरसेवक आहे, जे यापूर्वी सुद्धा नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेले आहे, त्यांना पक्षाने या ठिकाणी गटनेता आणि प्रतोद म्हणून त्यांचं नाव निश्चित केलेले आहे आणि विरोधी पक्षनेता म्हणून हिरालाल चौधरी यांचं नाव निश्चित झालेले आहे। रत्ना रघुवंशी या 11,000 मतांनी निवडून आले आहे आणि आपण जर बघितलं
तर वोट जिहाद हा जवळजवळ 18,000 मतांचा एकतर्फी रत्ना रघुवंशींना मिळाल्याचं दिसून येते. त्यामुळे रत्ना रघुवंशी यांचा विजय हा नसून हा वोट जिहादचा विजय आहे असं झालेल्या मतदानातून स्पष्ट दिसतंय. भारतीय जनता पार्टी आम्ही हिंदुत्वावर आम्ही ही निवडणूक लढवलेली आहे आणि प्रत्येक प्रभागामधून आम्ही उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत.